नमस्कार, मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अमेरिकेचा. मला असं वाटतं की आपण जिथे राहतो त्या ठिकाणाविषयी आपल्याला थोडीफार माहिती असली पाहिजे. म्हणजे तिथं बघण्याची काय काय छान छान ठिकाणं आहेत किंवा त्याचा इतिहास काय आहे त्या जागेचा वगैरे, अशा काही बेसिक गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आम्ही ज्यावेळी इथं आलो लँग्लीमध्ये राहायला त्यावेळी येण्याआधीच काही इथली अशी प्रसिद्ध ठिकाणं बघून ठेवली होती आणि ठरवलं होतं तिकडे गेल्यावर या ठिकाणी आपण नक्की भेट द्यायची आहे. तर त्यातलंच एक ठिकाण म्हणजे फोर्ट लँग्ली. तर हे फोर्ट लँग्ली काय आहे आज बघूयात. अजून आपल्याला पोहोचायला आहेत 10 मिनिटं. पहिल्यांदा आपण जाणार विजिटर सेंटर मध्ये, तिथं तिकीट घेणार. घरापासून अगदी जवळ म्हणजे 17 मिनिटांच्या अंतरावर आहे हे ठिकाण, त्यामुळे आपण लगेचच पोहोचलो. समोर जे दिसतंय ते आहे विजिटर सेंटर. इथल्या या भागातल्या बऱ्याचशा इमारती आहेत. तर त्यापैकी काही इमारती त्यांनी जुन्या जशाच्या तशा ठेवलेल्या आहेत, पण ज्या मोडकळीस आलेल्या इमारती होत्या तर त्या पुन्हा बांधण्यात आलेल्या आहेत, रिकन्स्ट्रक्ट केलेल्या आहेत. तर ही समोरची विजिटर सेंटरची जी इमारत दिसतीये ती मला वाटतंय की बहुतेक जुनीच असावी. 1827 मध्ये इथं हडसन बे नावाची कंपनी होती आणि इथून प्राण्यांच्या कातडीचा व्यापार चालायचा. फक्त प्राण्यांची कातडीच नाही तर सामन फिश, क्रॅनबेरीज याचा सुद्धा इथं व्यापार चालायचा. त्या व्यापाराच्या विषयीच हे एक मोठं चित्र त्यांनी इथं लावलेलं आहे बाहेर भिंतीवर. हे तिकिटाचे दर आहेत. इथं मोठ्यांसाठी $10 तिकीट आहे आणि 17 वर्षाच्या आतील मुलांसाठी हे फ्री आहे. 4 तासांचं पार्किंग सुद्धा आपल्याला इथं फ्री मिळतं. या विजिटर सेंटरमध्येच त्यांनी असा एक डिस्प्ले केलेला आहे. व्यापाराविषयीच्या काही गोष्टी त्यांनी इथं दाखवलेल्या आहेत. फर दिसतीये तिकडं. तिकीट घेऊन पार्किंगसाठीचं सुद्धा रजिस्ट्रेशन करून आता आपण बाहेर पडलेलो आहोत. हा सगळा जो एरिया आहे हा आपल्याला चालतच फिरायचा आहे. आपण आता जवळ येऊन पोहोचलोय फोर्ट लँग्लीच्या आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे. आत आल्यानंतर आपल्याला छोटं छोटं घरांसारखं दिसतंय. तर हे मुख्य व्यापाराचं केंद्र होतं आणि हे जे प्रत्येक घरांसारखी इमारत दिसतीये तर त्याच्यामध्ये काही ना काही असणार आहे. आपल्याला ते आता आत गेल्यावर कळणार आहे की कुठलं इमारत कशासाठीच आहे. म्हणजे त्यांचे कदाचित गोडाऊन्स असतील, कदाचित इथे अजून काही सामान ठेवलेलं असेल. आणि सेल्फ गायडेड टूर असल्यामुळं आपल्याला बघत माहितीपत्रक जे मिळाले ते वाचत किंवा इथं जे बोर्ड लावलेले आहेत ते वाचत आपल्याला या सगळ्या फोर्ट लँग्लीची टूर करावी लागणार आहे. हे तुम्हाला जे बाहेर बॅरल ठेवलेले दिसतात तर असे बॅरलच्या बॅरल भरून इथून क्रॅनबेरीज, सॅमन फिशचा व्यापार व्हायचा. पलीकडे नदी आहे तर जहाजातून हा व्यापार चालायचा. हे वाचूयात आपण. हे विज्युअल्स दाखव. ही घर कशी बांधलीत ना त्याचं सांगितलं त्यांनी की तेव्हा मे बी नवीनच टेक्निक होती ही, की झाडं कापायची, त्याचे लॉग्स कापायचे झाडातून, नंतर त्याला ग्रूव्स पाडायचे आणि आपण खाचे म्हणतो ना तशा बनवायच्या खाचा आणि त्याच्यामध्ये बसवायचे. बाई इथं त्यांनी फोटो दिले, त्यामुळं घरं बनवायची पद्धत एकदम सोपी झाली असं त्यांचं म्हणणं आहे. बाहेरून मला आग दिसतीये. खूप बॅरल्स दिसत आहेत इथे आणि मला असं वाटतं की हे आत्ता सुरू आहे की काय, म्हणजे आत्ताही इथून व्यापार चालत असावा असा सगळा सेटअप दिसतोय. तिथे एक माणूस सुद्धा बसवलाय त्यांनी आणि ते आपल्याला सगळी माहिती देत आहेत. आम्ही बोलतो त्यांच्याशी. पण हे जे सगळे बॅरल आहेत तर तेच सांगतायत की या सगळ्या बॅरलमधून भरून मागे असलेल्या फ्रेझर रिव्हरमधून जहाजं भरून इथून माल जायचा हवाईला, स्पेनला. आणि फक्त हेच नाही, प्राण्यांची कातडीच नाही, म्हणजे मुख्य व्यापार जरी प्राण्यांच्या कातडीचा असला तरी सुद्धा इथल्या आसपासच्या शेतांमधल्या बेरीज, क्रॅनबेरीज मुख्यतः, त्यानंतर नदीतले सामन फिश जे की इथं त्यांनी दाखवायला म्हणून ठेवलेले आहेत, हे सगळं जहाजं भरून जायचं त्यावेळी. या जागेला म्हणजे फोर्ट लँग्लीला त्यांनी नॅशनल हिस्टॉरिक साईट म्हणून घोषित केलेलं आहे आणि ते का केलंय हे इथं आल्यावर समजतंय. अजून सुद्धा त्यांनी त्या काळचे सगळे जे काही बारीक सारीक गोष्टी होत्या व्यापारासंबंधीच्या तर त्या सगळ्या इथं जतन करून ठेवलेल्या आहेत आणि पर्यटकांना असा एक फील दिलेला आहे की आता हे सगळं जसंच्या तसं सुरू आहे. ही बिल्डिंग फक्त एकच बिल्डिंग अशी आहे की जी तेव्हापासून आतापर्यंत आहे. बाकी सगळ्या बिल्डिंग त्यांना रिकन्स्ट्रक्ट कराव्या लागल्या थोडं. बरं झालं, ही पण आपल्याला माहिती मिळाली.
पण आत्ता पण तिथं फील कसा होता ना आत एकदम असं वाटत होतं की आपण त्या काळात गेलोय, म्हणजे 1827 जे काही तो काळ असेल त्यावेळी गेलोय. हे लोहाराचं हाऊ टू टीच युअर ड्रॅगन कुठल्या मूवीची. हाऊ टू टीच युअर ड्रॅगन. तुम्ही जर हा मूवी बघितला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. खूप इंटरेस्टिंग मूवी आहे हा. हे सगळा लोहाराचा सेटअप आहे, ब्लॅकस्मिथ. सगळं हाताने बिलवते तयार करायचं हे टूल्स. नाही, हात नाही लावायचा आपण, ते हिस्टॉरिक आहे सगळं. ही कुठलीही बिल्डिंग तुम्ही बघितली ना तर त्यांनी मगाशी तिथं जे लिहिलेलं होतं की ही घरं कशी तयार केलेली आहेत, त्यांनी टेक्निक जी डेव्हलप केली होती, तर ते इथं स्पष्ट दिसतंय की तसे ते लाकडी पट्ट्या आणि खाचीत बसवलेल्या त्या लाकडी पट्ट्यांनी बांधलेल्या भिंती, त्याच्यामध्ये छोट्या छोट्या खिडक्या. हो, केवढा मोठा पॅसेज आहे हा. ते काय जे आहे ते पूल. ही फ्रेझर रिव्हर आहे ना अभि? ही रिव्हरच आहे ना? ही तटबंदी आहे. ओके. काय बनवलंय बघ ना मस्त. किती सुंदर केलंय ते. हो ना. हे समोरचे दिसतंय तर ते आहे स्टोअर हाऊस. मग अशी आता आपण वर होतो तिथून खाली आलो आणि आता हे स्टोअर हाऊस बघतोय. तर हे स्टोअर हाऊस नक्की काय आहे तर त्याची माहिती सुद्धा त्यांनी इथे लिहिलेली आहे. हडसन बे कंपनीनं 1840 मध्ये हे बांधलं. कशासाठी? तर जो व्यापार होतोय ज्या ज्या गोष्टींचा, त्या गोष्टी सगळ्या इथं साठवून ठेवण्यासाठी. जसं की आपल्याला समोर दिसतंय प्राण्यांची कातडी अडकवलेली आहे, त्यांनी पसरून ठेवलेली आहे. खूप वेगवेगळ्या प्राण्यांची फर इथून एक्सपोर्ट व्हायची, निर्यात केली जायची त्याची. आणि शिवाय अन्न पदार्थ सुद्धा इथं साठवून ठेवले जायचे. काही हत्यारं ती सुद्धा इथं साठवून ठेवली जायची. आपल्याला इथं बंदूक वगैरे सुद्धा भिंतीवर दिसतील, मी तुम्हाला नंतर दाखवते. तर अशा प्रकारचं हे नावाप्रमाणेच एक स्टोअर हाऊस होतं. इथं त्या जहाजाची सुद्धा प्रतिकृती आहे ज्यातून हा व्यापार व्हायचा. तर इथं या भिंतीवर ती कंपनीची शस्त्र दिसतात, रायफल्स आहेत मोठ्या. शेजारी बॉक्समध्ये काही दोऱ्या गुंडाळून ठेवलेल्या दिसत आहेत. बहुतेक जहाजावरचा माल बांधण्यासाठी वगैरे त्या दोऱ्या वापरत असावेत. ब्लँकेटचं सुद्धा एक कपाट दिसतंय बाजूला. त्यांचे शूज 200 वर्षांपूर्वीचे ना आले. 1827 एक इथे लिहिलंय, म्हणजे साधारण 200 वर्षांपूर्वीचे म्हणू शकतो. इथं ही फर प्रेस व्हायची, प्राण्यांची कातडी, आणि अशा प्रकारे ते पॅकिंग व्हायचं त्याचं एक्सपोर्ट होताना. काय आहे? काइंड ऑफ चर्च सारखं आहे. ओके. इथं फिरत असताना ना एक वेगळ्याच प्रकारची शांतता वाटते. मला वाटतं हे प्रत्येक ऐतिहासिक स्थळाच्या इथं हा अनुभव येतो. एक वेगळीच शांतता असते आणि तिथं ठेवलेल्या त्या वस्तूंमुळं ना आपण ॲक्च्युली त्या काळात कसं होत असेल किंवा तो फील यायला लागतो. आणि त्यात पण जर त्यांनी प्रकाश योजना वगैरे तशी केली असेल ना तर आपल्याला असं वाटतं की आपण त्या काळात गेलेलो आहे. आता बघूयात, इकडे आम्ही जातो. हे पण एक एक्झिबिट आहे, माझ्या मागे दिसतंय हे. इथे काय आहेत बघूयात. इथं मुलांना सुद्धा त्यांनी अनुभव द्यायचा प्रयत्न केलेला आहे की कसं एक्सपोर्ट करत होते त्या काळात वगैरे. इथे तुला पण खेळायचंय, एक्सपोर्ट कसं करत होते बघायचंय. इथे आज जाऊन तू बसू शकतो याच्यात. तू तिथं बसतोस त्याच्यात. समजा तुला हे दुसरीकडं न्यायचं आहे, ओके, दुसरीकडे याचं ट्रेड करायचंय, तर हे तू ह्याच्यात टाकू शकतो आणि ह्यानी बोट चालवू शकतो. अशी बोट, दॅट्स फाईन, अशी बोट चालवू शकतो. ओके, ते करू शकतो तू. ज्याला आपण बलुतेदारी पद्धती म्हणतो, तर जुन्या काळात आपल्याला माहिती आहे की तीच पद्धत होती. तर इथं त्यांनी सांगितलेलं आहे या बिवरची 5 बिवरची कातडी बरोबर 1 ब्लँकेट असं ते एक्सचेंज व्हायचं, किंवा 2 कुऱ्हाडींच्या बदल्यात 1 लोड त्या क्रॅनबेरीजचा. 50 सॅमन. हां, 50 सॅमनच्या बदल्यात रोप
फॉर अ फिश नेट. फिशला किंमत नाही. ही जी खिडकी होती हे असं प्रतिकात्मक इथं त्यांनी आता उभं केलेलं आहे, पण हे त्यावेळेची पद्धत आहे. खिडकीतून बघायचे इथे जहाज येत आहे माल घेऊन आणि मग इकडं बोली लावायला सुरुवात करायचे. पॅसिफिक ओशन. आणि आत्ता आपण जिथं आहोत ते हे ठिकाण आहे लांगली. हे बघा इथं किती सुंदर केलंय. SSB वर हे जे त्यांचं जहाज होतं तर ते पहिलं असं जहाज होतं जे वाफेवर चालायचं. वेस्ट कोस्टला आलेलं. वेस्ट कोस्टला आलेलं. बरोबर. नशीब ही अशी माणसं नव्हती त्यावेळी, नाहीतर काय व्यापार झाला असता. नशीब पडून राहणार. हे बघ ते जहाज असं चालवायचं होतं. तू चालवू शकतो का? तुला माहितीये का वर ते फिरतंय बघ तू चालवत असताना. इथं आपल्याला ना कॅम्पिंग करता येतं. आवी इथं कॅम्पिंग करता येतं. हां, हे जे टेंट आहेत ना टेंट प्लस केबिन अशा टाईपचे त्यांनी ते छोटी घरं तयार केलेली आहेत आणि आपण एक रात्रभर इथे राहू शकतो. Well, Mr. Langley is a governor of the Hudson's Bay Company, but he's in London, England. He never set foot in America. But the big boss here was called James Yale. He will give his name to the town of Yale, Yale Road, Yale Town in Vancouver. He's the chief trader. या काकांनी इथं सगळी माहिती सांगितली की हे काय आहे, इथलं कोण हेड होतं, हडसन बे कंपनीचं कसं काय कामकाज चालायचं. आणि हे त्यांचं किचन होतं. किचनमधली भट्टी. इथं आत्ता स्वतः ते प्रत्यक्ष सावरडो ब्रेड बेक करायचं त्यांचं सुरू आहे. हा सगळा कारभार सांभाळणाऱ्या माणसाचं जे घर होतं तर ते हे समोरचं घर. ते आता आतून बघूया. like the Palisade walls, but we also have this and some photographs later before the fort was आता आपण वर जाऊन बघूयात की अजून काय काय आहे. हा एक मोठा हॉल दिसतोय आणि इकडं उजवीकडं असं वाटतंय की त्यांच्या ऑफिशियल मीटिंग्स वगैरे होत असाव्यात आणि तो हा हॉल असेल. आणि इकडच्या बाजूला त्यांनी आत्ता त्याचं संग्रहालय केलं असावं. अर्थात घर असं नसणारच आहे, म्हणजे या वस्तू त्या काळात नसतील. बरं, हा काळ तसा फार जुना पण नाहीये, पण तरी सुद्धा आत्ताच्या काळापेक्षा खूप वेगळ्या गोष्टी आपल्याला इथं बघायला मिळतात. तर त्यांच्या वापरात असलेल्या बऱ्याच गोष्टी इथं दिसत आहेत. हस्तकलेच्या सुंदर सुंदर गोष्टी आहेत. आपण आजकाल जे जर्दोसी वर्क म्हणतो तर तशा प्रकारचं सुद्धा काम कापडांवर केलेलं आहे. मण्यांनी विणलेली कापडं आहेत इथं. त्यानंतर काही काही लाकडी गोष्टी त्यांनी ठेवलेल्या आहेत. मग त्या जहाजांच्या प्रतिकृती वगैरे अशा बऱ्याच काही काही गोष्टी आहेत इथं. अशा काही इतिहासातल्या गोष्टी बघितल्या की जाणवतं हे कित्येक वर्षांपासून सुरू असलेलं रहाटगाडग आहे ना. म्हणजे माणूस या पृथ्वीवर आला तेव्हापासून जी सुरुवात झाली आणि त्यात किती बदल होत आहेत. कितीतरी सिव्हिलायझेशन्स इथं होऊन गेलेत. मग त्यांच्या वेगळ्या जीवनशैली, मग त्यांचे कपडे वेगळे, त्यांच्या व्यापाराच्या पद्धती वेगळ्या, त्यांचा अजून काही खाण्यापिण्याच्या पद्धती वेगळ्या, बांधकामाच्या एक वेगळ्याच पद्धती, आणि अजून सुद्धा यात किती बदल होत जातील. या सगळ्याची अजून माहिती हवी असेल तुम्हाला तर ही एक छान सोय वाटली आहे मला. स्क्रीन लावलेली आहे इथं, हेडफोन्स ठेवलेले आहेत. आपण बसून ही सगळी माहिती ऐकू शकतो. अभि आणि बिल्व ती माहिती ऐकतायत तोपर्यंत मी इथं भिंतीवरची ही फ्रेम बघतीये. इतक्या छान छान रंगीत रंगीत बारीक बारीक मण्यांनी ते सगळं विणलेलं आहे कापडावर. किती छान बॉर्डर केली आहे त्याला. हे खूप सुंदर दिसतंय. बरं, ती फक्त नक्षी नाहीये, तो नकाशा आहे आणि त्यातली महत्वाची चिन्ह त्यांनी त्या फुलांनी दाखवली आहेत. बऱ्यापैकी गोष्टी इथल्या आपल्या बघून झालेल्या आहेत. आता बाहेर पडूयात, कम्युनिटीत थोडंसं फिरूयात. नेमकी पावसाला सुरुवात झालेली आहे. हे सगळं बघताना म्हणजे त्यांचं किचन असेल, त्यांची घरं असतील किंवा जे काही ते व्यापाराचे आपण स्टोरेज हाऊस वगैरे बघितले, हे बघताना असं वाटतं की निसर्गाशी किती ही माणसं एकरूप होती. म्हणजे निसर्गातल्या एका गोष्टीचा वापर करून तयार केलेली सगळी घरातलं जे सामान असेल किंवा व्यापारासाठी लागणारं पण, आणि व्यापार कशाचा तर पुन्हा नैसर्गिक गोष्टींचाच. म्हणजे इतकी निसर्गावर अवलंबित्व असणारी अशी ती
पिढी म्हणूयात किंवा असं असं अशी ती माणसं होती. एकही त्यात मला कृत्रिम गोष्ट कुठं दिसली नाही. म्हणजे जे काही असे डिझाईन्स वगैरे दिसले, दागिने दिसले, ते सगळे कवड्यांचे, शिंपल्यांचे किंवा प्राण्यांच्या कातडीचा वापर करून केलेले ब्लँकेट्स असतील. सगळं अख्खच्या अख्खं स्ट्रक्चर तुम्ही बघितलं तर ते लाकडाचं आहे. तर म्हणजे असं वाटतं की किती हे निसर्ग पण त्यांना भरभरून देत होता आणि ते सुद्धा निसर्गावर तेवढेच अवलंबून होते. त्यामुळं ते जे एक निसर्गाशी एकरूपता म्हणतो ना आपण ज्याला, तर त्याचा मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं तर इथं प्रत्यय आला. परत आपण आता आपल्या कारजवळ आलो, जिथं फील आहे असा हिस्टॉरिक या सगळ्या विंटेज काळातला. तर तिथं थोडंसं फिरूयात आपण. मी असं ऐकलंय की खूप छान छान कलरफुल अशा बिल्डिंग्ज आहेत आणि जुन्या काही हे आहेत, काय म्हणायचं, शॉप्स वगैरे आहेत. त्यामुळे इथं बऱ्याच मूवीजचं, शोजचं वगैरे सुद्धा फिल्मिंग झालेलं आहे, होत असतं. हे मी सांगत होते तुम्हाला, ते कलरफुल कॅफेज आहेत इथं. छोटी छोटी दुकानं आहेत, कपड्यांची दुकानं आहेत. हे असे मध्ये मध्ये बोर्ड सुद्धा लावलेले आहेत की इथं ओरिजिनल कसं होतं आणि मग आपण बघू शकतो की आत्ता कसं आहे हे. अशा प्रकारे जी दुकानं दिसत आहेत ना, ती खरंच खूप अँटिक आणि वेगळीच दुकानं वाटतात. हे ती छान दुकान आहे. एवढं असं वातावरण असून सुद्धा ना, इतकी माणसं इथं आज फिरण्यासाठी बाहेर पडलेली आहेत. असं दिसतंय की छान वाटतं एकदम. डिस्प्लेस खूप छान छान दिसतात इथे. तर या दुकानात जाऊयात. बिल्व काय घेतं? किटकॅट घ्या. हा इथला प्रसिद्ध कम्युनिटी हॉल आहे, पण आता खूप वेळ झाल्यामुळं आणि बिल्व कंटाळल्यामुळं तो आतून बघता येणार नाहीये. ब्रिटिश कोलंबिया या प्रॉव्हिन्सची घोषणा या फोर्ट लँग्ली मधून झाली होती, म्हणून तर त्याला ब्रिटिश कोलंबियाचं बर्थप्लेस असं म्हटलं जातं. इथले हे असे कलर्स बघून ना मला अजून एका गोष्टीची आठवण येतेय. माझ्या एका वाढदिवसाला, मला वाटतं 2017 मध्ये आम्ही लवासाला गेलेलो आणि तिथं सुद्धा अशा प्रकारचे स्ट्रक्चर त्यांनी केलेले होते. आता लवासा सुरू आहे की नाही मला माहिती नाही, पण हेच कलर्स, हिरवट, असा बटर येलो, अशा प्रकारची दुकानं, जेणेकरून युरोपियन फील आला पाहिजे. पण इथं खरोखर युरोपियन फील येतोय. तर आवी, कसं वाटलंय तुला हे फोर्ट लँग्ली? खूप छान वाटलं ना, शांत वाटलंय. मेन म्हणजे मुख्य शहरापासून थोडासा वेगळा फील आहे. बरोबर. असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला आवडलं का हे सगळं? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटत राहू अशा छान छान व्हिडिओज. बाय बाय.